आजकाल इमोशन्स कुणाकडे तरी व्यक्त करणं हे खूप कमी प्रमाणात आपल्याला दिसतं आहे. त्यामुळेच आपण ह्या गोष्टी पाहतो आहे की इमोशनल सप्रेशन हा प्रॉब्लेम आत्ता इतका उद्भवतो आहे, कारण की लोकांना बसून दुसऱ्याशी बोलायला वेळ नाही आहे. म्हणजे तुमचा राग असेल कुठल्याही जवळच्या व्यक्तीवरती किंवा घरातल्या घरातही तुमचे रिलेशन्स जे आहेत, पॅरेंट्ससोबत असतील किंवा तुमच्या फ्रेंड्ससोबत असतील, तर थोडासा वेळ जर तुम्ही बसून घालवला तर हे प्रॉब्लेम्स तुम्हाला येणार नाहीत. इमोशनल सप्रेशन म्हणजे त्यामध्ये बरेच प्रकार आले. जसं की सॅडनेस आपण म्हणतो आहे, विनाकारण सॅडनेस. म्हणजे तुम्हाला वेळच्या वेळी तुम्ही राग नाही काढत आहेत, वेळच्या वेळी तुम्ही बोलत नाही आहेत. बऱ्याच लोकांना असं वाटतं की किंवा असं फॅड आपण तयार केलेलं आहे की आपण जर चांगलंच समोरच्याशी बोलू तरच आपल्याला लोकं चांगलं म्हणतील. तर त्यामुळे काय होतं की आपण कुणालाही आपला अँगर जो आहे तो समोरच्यावरती आपण काढत नाही आणि आपण कंट्रोल करतो. तर या ठिकाणी काय होतं आहे, तुमचं वर्षानुवर्षे एक एक करून प्रत्येक इमोशन सप्रेस होत ते पूर्ण आतमध्ये साठल्या चाललेत. काही वर्षांमध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स असे येतात की तुमचं हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे. सगळ्यात मोठा आजार आजकाल चालू आहे किंवा सिंड्रोम म्हणता येईल, ज्याला आपण PCOD म्हणतो आहे, PCOS म्हणतो आहे. मुलांमध्ये म्हटलं तर इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल किंवा इनफर्टिलिटी सर्वात जास्त चालू आहे. ही याच कारणांमुळे होते की तुम्ही इमोशन सप्रेस करताय किंवा आजकाल आपण पाहतोय की गाठी तयार होतात. तुम्हाला ब्रेनमध्ये असतील, युट्रसमध्ये असेल, ब्रेस्टमध्ये असेल. याचं कारण वेगळं काही नाही आहे की तुम्ही कुणाशी तरी बोला किंवा जवळच्या व्यक्तीशी बोला किंवा तुम्हाला डेली लाईफमध्ये जर तुम्ही योगा जर प्रॅक्टिस केला किंवा प्राणायाम तुम्ही प्रॅक्टिस करायला सुरुवात केली, तर तुम्ही बऱ्याच प्रकारे आपले इमोशन जे सप्रेस्ड आहेत तुम्ही बाहेरही काढू शकता आणि स्वतःही हलकं होऊ शकता आणि दुसऱ्यांनाही तुम्ही तितक्याच वेळ देऊ शकता. तर आमच्याकडे बरेच पेशंट्स असे येतात की ज्यांना खूप क्रॉनिक पेन झालं आहे आणि त्यांना कितीतरी थेरपी आम्ही दिल्या तरी त्यांना रिलीफ होत नाही. कारण की काय असतं की ते मेंटली स्टेबल नाही आहेत आणि बऱ्याच वर्षांपासून जर हा त्रास असेल तुम्हाला की घरामध्ये वातावरण चांगलं नाही आहे किंवा तुम्हाला डिप्रेशनचा त्रास आहे, म्हणजे जो सुरुवातीपासूनच तुम्हाला होतो आहे किंवा घरामध्ये तुम्हाला चांगलं वातावरण नाही मिळत आहे किंवा तुमच्या आजूबाजू सोशल लाईफ जर तुमची चांगली नसेल, तर हे 10 वर्ष किंवा 20 वर्षांनी तुमचं जे पेन आहे ते कन्वर्ट होतं फिजिकलमध्ये आणि या फिजिकल पेनला ट्रीट करायला आपल्याला भरपूर वेळ लागतो. त्याच्यामुळे आत्ताच तुम्ही याची नोंद घ्या आणि लवकरात लवकर आपल्या मेंटल वेलबिंगसाठी काहीतरी करा आणि योगिक आणि डाएटरी हॅबिट्स जे आहेत तुमचे लवकरात लवकर चेंज करा आणि निरोगी आयुष्य जगा.